त्याच्या माझ्या लक्षात राहणार नाही. सांग तू. ऍड इंटरफेसेस, मग RFC 1483 अप्लाय. ठीक आहे. मग इनेबल नॅट टू दिस इंटरफेसेस असं झालं, इनेबल झालं. मग सिस्टम अजून बघितलं काय, अजून काय, मग मॉडर्न सेटिंग बघितली. मग ADL ला आलो. इथं G-Lite घेतला प्रोटोकॉल. एक मिनिट. आता नेक्स्ट हे बघा, ADSL मध्ये ADSL वरती आल्यावर NX टाईप NX-A घ्यायचा आणि स्टँडर्डला G-Lite हा टाटाचा प्रोटोकॉल आहे. स्टार्टअप म्हणायचं. स्टार्टअप म्हणल्यावर सेव्ह होतं. तेवढे दोनच आहे ना चेंजेस. एरर लॉग मध्ये एरर लॉग क्लिअर करायचे. क्लिअर एरर लॉग. मग सेव्ह करायचं सगळं. सेव्ह माहिती आहे ना मेंटेनन्स मध्ये. हो माहिती. सेव्ह केलं. अरे वेळ लागतो याला सेव्ह व्हायला. इनबिल्ड आहे ना. नाही पण तुझ्या ती राउटरच्या आत ती सेटिंग आहे सगळे. हे राउटरची आतलं सॉफ्टवेअर हे ह्याच्यासारखं आलं आता D-Linkचं मॉडेल. D-Linkचं राउटर येतं ना, त्यात ती सेव्ह अशी सेटिंग आहे. रिस्टार्ट करायचं सेव्ह झाल्यावर. माहिती आहे, सेव्ह रिस्टार्ट एवढंच माहिती आहे मला. मग इथं आलो, इथं प्रॉपर्टीजला आलो, इथं परत प्रॉपर्टीजला आलो. इथं तुमचा स्टॅटिक आयपी द्यायचा. बघा 61 काय 17193519335 आणि गेटवे जो आहे ना तो बघा 61 1 ठेवायचं ना तिथे. एंडला 1 ठेवायचा. मग ओके नाही डिसेबल इनेबल. तू आता TCP ऍपल टाकला ना तो. स्टॅटिक आयपी म्हणजे तुम्हाला पब्लिश डायरेक्ट तिथे याला डिसेबल करायचं. आता बघ माझं जे डोमेन आहे ना, त्या डोमेनच्या कंट्रोल पॅनल मध्ये माझी IP ऍड्रेस टाकलेली डायरेक्ट स्टॅटिक IP. म्हणजे ते एंट्री केलं की इथे यायला पाहिजे. स्टॅटिक आयपी झालं म्हणजे झालं. स्टॅटिक आयपी टाकलं ना तुम्ही काही पब्लिश करा. मग बरं आता इथे इंटरनेट चालेल का नॉर्मल ब्राउझर? चालेल ना. गुगल चालेल ना. बघू ना. चालतं ना. मी तर चालून दाखवलंय कस्टमर. हो नाही झालं तर अजून दुसरी सेटिंग करू आपण. प्रॉब्लेम हे झालं, दुपारी मी ते करून पाहिलं जे मला परवा सांगितलं ना. दुसरी सेटिंग करू चला. आता ओपन नाही होणार राउटर. त्याला परत नॉर्मल आयपी घ्यायची. आणि पण वेबसाईट ऍक्सेस होते अशा वेळी व्हायला पाहिजे, त्यासाठीच प्रयत्न करतो. दोन्ही म्हणजे तुम्ही पब्लिश पण करू शकता ऍज वेल ऍज तुम्ही आणि इंटरनेट पण यूज करता यायला पाहिजे. माझं ईमेल सगळे बिझनेसचे. त्याला सारखं डिसेबल इनेबल करायचं चेंजेस केले. ते आहे तेवढं डोक्यात बसतंय चांगलं. सूरज बस ना. जातो रे अजय. थांब जरा, अभिलाष पण येणार. अरे जातो मी. कुठे जातो? तिकडे कस्टमर आहे. बस की. अरे इकडे तिकडे करता बघ ना, तो पण शिकून घे ना. तू रेकॉर्ड कनेक्शन सेटिंग डिलीट दिस कनेक्शन, क्रिएट न्यू कनेक्शन. RFC 148 go to next step 032 मग क्रिएट दिस कनेक्शन. ॲडव्हान्स सेटिंग स्टॅटिक राऊट बघितला काय नाही. सिक्युरिटी ॲड इंटरफेसेस काहीच नाही. सिस्टममध्ये आलो ADSL बघितली. DSTP नाही घ्यायचं. मेंटेनन्स क्लिअर लॉक ब्रिज मोड मध्येच आहे ना राउटर अजून. आता ब्रिजला घेतलाय. आधी तो नॅट होता, ब्रिज विथ नॅट होता. आता फक्त ब्रिज का? नाही ठीक आहे. एवढा फास्ट करतोय, एवढा फास्ट रेकॉर्ड होईल. NAT आहे ना. NAT आहे ना. D900 लोकल IP घ्यायचं ना. आता ब्रिजला अच्छा टाकलं म्हणजे चेंज केला. पुढे जायचंय का सुरे? घरी अभिलाष आला तर येऊ का तिकडे? आपल्या शेल पण एवढा जाऊन जाणार येतो त्याचा वाटत नाही. 2 दिवस सुट्टी तेवढी.
नाही, त्याला हेच करायचं होतं, आम्हाला होस्टिंग करायचं आहे आज कुठल्याही परिस्थितीत. इंटरनेट आलं. आता आपलं डोमेन टाक बरं, lol.com. इंटरनेट तर आलं. काय law-all तिथे येईल, तू लॉ टाईप केलं आलं. ते लोकल मशीन वरनं होईल ओपन बहुतेक. तर जर इथे ओपन झालं तर मी त्याला तिथनं त्याच्या घरून ऍक्सेस करायला सांगतो. कुठं आली नाही ना झालं, करतंय ते प्रोसेसिंग करतंय खरं. आता हे माझ्या लोकल मशीनवरनं IIS मधनं ओपन झालंय का इंटरनेट थ्रू ओपन झालंय ते तुम्ही IIS ला स्टॅटिक IP दिलाय ना? हो. मग झालं. हा